प्रहारच्या सेवेचा वारसा निरंतर सुरू राहणार. बच्चू कडू आनंद सभागृह येथे प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन. 316 पिशव्या रक्त संकलन. आनंद सभागृह येथून प्रहारने पहिल्यांदा रक्तदान करून आपल्या सेवा कार्याची सुरुवात केली आणि आज लाखो रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी प्रहारच्या प्रत्येक कार्यकर्त्याने केलेली धडपड सर्वांनी याची देही याचा डोळा बघितली आहे. ज्या कार्यकर्त्यांनी हजारो रक्तदान शिबिरे आयोजित केली, ज्यांनी अनेक रुग्णांचे प्राण वाचवले, आज त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रक्तदान शिबिर आयोजित करणे वेदनादायी आहे. मात्र त्यांच्या आणि प्रहारच्या या सेवेचा वारसा मात्र निरंतर सुरू राहणार, यात तीळ मात्र शंका नाही, असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी आनंद सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात केले. प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने प्रहारचे दिवंगत कार्यकर्ते स्वर्गीय ऋषभ गावंडे व स्वर्गीय सोपान कोरडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज 9 डिसेंबर सोमवार रोजी सकाळी 11 वाजता आनंद सभागृह चांदूर बाजार येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बच्चू कडू बोलत होते. 316 कार्यकर्त्यांनी या शिबिरात रक्तदान करून प्रहारच्या दिवंगत सेवकांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रहार हा कुण्या नेत्यांचा पक्ष नाही, तर तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. प्रहारचा कार्यकर्ता जोपर्यंत सेवेचा झेंडा घेऊन गोर गरीब, वंचित, दिव्यांग, कामगार आणि शेतकरी बांधवांसाठी काम करेल, तोपर्यंत बच्चू कडू कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून तेवढ्याच ताकदीने काम करेल. त्यामुळे आपण निवडणूक हरलो काय आणि जिंकलो काय याचा आपल्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांना कधीच फरक पडला नाही. आम्ही काही नसताना सुद्धा जनतेचे काम प्राधान्याने केले आणि आजही आम्ही तेवढ्याच निष्ठेने जनतेची कामे करणार, कारण सेवाभाव आमच्या रक्तात आहे, असे बच्चू कडू यावेळी म्हणाले. इतिहास वाचणं फार महत्वाचं असतं. तो इतिहास हेच सांगतोय, तानाजी कोंढाण्यावरचं युद्ध लढताना तानाजी कामी आला आणि लग्नाची तयारी आम्ही पाहतो तिथून 2 दिवसानं घरात होती आणि काका सूर्याजी सुद्धा कामी आला. प्रसंग आम्ही डोळ्यासमोर ठेवावा लागेल. गेला तो आपला होत नाही आणि राहिल्यासाठी जो रक्तदाता आहे ना, तो तुमच्या नाही हरवणारा माणूसच होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही ठरवलं पाहिजे